हॅलो गाईज, तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आम्ही गेलेलो म्हणजे पण मी आता स्टार्टिंग करतो. तर गाईज आम्ही गेलेलो बांद्रा आणि मुंबईला शॉपिंगला. तर शॉपिंगला गेलतो पण तिथे आहे ना शॉपिंगचं जास्त काहीच दाखवलं नाही आणि फक्त नुसते आमची बडबड. कारण शॉपिंग करायला लागलो कधी मग व्हिडिओ कुठून घ्यायच्या काय ते आठवण पण राही नाही मामा असं. तर गाईज जरा एंडिंगला ना जरा जास्त मजा येते. एंडिंगचा नीट बघा, जो नीट ऐकल ना त्याला समजेल. आणि काय नाही दीदी कुठे चालले? हां तू कुठे चालले? वेदिका कुठे चालले? कोकणात जायचा? कोकणात चाललं. अरे यो आला कोकण येऊन गेला. 1 2 3 4 5 आणि 6. कुठे आले तुम्ही? आता मी बांद्रा स्टेशनच्या बाहेर. अरे या भारी वाटते बा. एक शूट करून काय शूट करून कुठे चालले? आपल्याला फिरायला दुसरीकडे नाही जायचा होय काही. बारूची पोर बघा आमची टिकला सर आला तिथे तिथे. माझ्यासोबत काय झालं सांगा. मी नसं करून दिली मागची पाय दिला म्हणून म्हटलं याही पाय दिला. आमच्या तिथे भांडाचा सोडला. आता मन काय असेल ना तुझा. अरे रिक्षा शोधाचा एक रिक्षा थांबवले घेणार आहे नाही तर तिला रिक्षा शोधा. तिला शिवाय मला नको दे. तिला दे तिला दे लवकर. तिलाच करते या शिवासोबत. आम्ही एक रिक्षा एक पुढं बसते आणि 5 जण बसतो. या दोघी जणी मांडीवरचे एवढा सगळं इनीच का नाही. हे सगळं आणि माझा असिस्टंट ही त्याची आणि हिचा सवालच नाही. हिचा सवालच नाही. हा मग ही जी असिस्टंट ही बोलायला लागल. तिकडे मार्केट आहे. सगळं अर्धा फिरलं. अजून कोणी काय काय घेतलं सगळे शॉपिंग केले मी सोडून. नाईट ड्रेस तिथं पण जाऊन शकतो. पांडवाला हे घर हे खा पटापट 3 वाजला. चला रो फिरून आमच्या अवतार डेंजर सर म्हणूनच तेवढं आहे. आणि मी काहीच घेतलं नाही. मी यांच्या वाटी नुसते हां आपल्या इथल्यापेक्षा कमी आहे. आणि मी शॉपिंग करताना आठवणच नाही राही का घ्यायचे व्हिडिओ का काय काहीच नाही. तिथं या किकूर नाव तिथं एक तिकूर नाव माझ्या बॅगिंग काय आहे त्या दाखवू मी. चिप्सच्या पुऱ्या 2 चिप्सच्या पुऱ्या आहेत आणि काय इजी पर्स आहे बस. आणि कपडे प्रियाईच घेतले त्यांना घेतले. मी अशी गरीब पोरगी आहे ना. अरे जर अजून नवीन कपडे झाली. माझी बॅग बी भरलेली फिरायला जायला. इथं 16 आहे ना भारी होतं. फिरू अवतारा का आमची मागं गँग आहे. दिदी राहते कुठेतरी आता मागं. आणि जाम कटाला येते गाईस जाम. बोल या पोरी जाम या करतात दमवता. आल्या का इथं नाटकं फक्त रिद्धी आणि दीदीची आहे. साक्षी दीदी ही तरी ठीक आहे. काय काहीच नाही घेतला. काहीच नाही घेतला. ही फक्त जाते टाइमपास करते. काय घेत नाही. नाही मला पटत नाही. साधा सँडविच 50 रुपयाला येतं. आपल्या 20 रुपयाला आहे. काय विचार करताय ना. ही आहे ना हिच्याकडे पैसे आहेत पण ही काही घेत नाही. एक ड्रेस घ्यायचा एक ड्रेस घ्यायचा आहे ते का होत नाही. ड्रेस घेतला का एक ड्रेस साठी बांद्राला घेऊन आले. हा मुंबईला जायचं आहे बोलतो. चालला ना पटापट चालला रे. काही द्या आपल्या शॉपिंग मध्ये काय मी तुम्हाला ब्लॉग दाखवली आहे माग बोल.
निधी आहे ना, ही आमची छोटी ब्लॉगर आहे. सध्या थोडी मोठी ब्लॉगर बनली तर ती माझं नाव खूप मोठा करेल. रोज आमच्याकडे येईल माझा व्हिडिओ काढायला. हा, तेव्हा 1 लाख सबस्क्रायबर असतील ना, तेव्हा सांग रोनिती 100 सबस्क्रायबर करून दिला. चलो गाईज आता आम्ही शॉपिंग करतो. शॉपिंगचं काय दाखवायला का आता थांबा कुठलं तरी दाखवतो तुम्हाला. अरे दुकानात कपडे काय ते साईडचं दाखव. हे चला तिकडे चला. नुसत्या पर्स एक पर्स घेतली तर इथे येऊन. अरे बाबा बस झाल्या ना, काय केलं नाही बिलण्यातलं घेतो. बघायचं आहे त्या बघ चल. दीदीचा पांडुराम दीदीला भेटला. पांडुराम ये ऊपर भी है, ऊपर भी है. गाईज जाऊन शकलेली अशक्त माणसं बघा वारायचं. अरे हे नाही आम्ही त्यांना लायकी वालो आम्हाला घेतल्याशिवाय जात नाही. तुम्ही मला पण आम्ही आलो ना, आम्ही आलो. ती पण आम्हाला ताण लागली म्हणून तिला गरम पाणी फुटले. पाण्याची ऑर्डर रोनी चालली म्हणून आम्ही तर वगैरे संध्याकाळी ते प्यायला घेतलं. अरे काय जाऊ द्या, आम्ही दोघी ना मी पुढं असून हिला मागची काही एवढी गर्दी ना. आता मी बांद्राशी मुंबईला चालली. अरे आमच्या माग होती. अरे शिराला जागाच इकडे शिरता इकडे शिरतं म्हणून तुझा हात पुढे केल्यावर तू तरी जाशील. बसायला गर्दी ना. आता ट्रेन थांबले आणि चढायला कोणच नाही. बघ ना आमचा हॉलो पण आहे ना, फॅन न्यायचा आहे काही दाखवायचं अँगल जाम भारी आहे. आता आम्ही 6 वाजेला आले आणि आता मुंबईला आलो स्टेशनला म्हणजे. आता आम्ही जाणार जमलेले आहोत. जवळ बोजे येते शॉपिंग करणार. गर्दीच गर्दी गाईज. 8 वाजल्या ना 8. त्यांच्या तोंडावर खुशी बघा खुशी. घरी ट्रेन बघा ट्रेन. आता तुम्हाला याची स्टोरी आम्ही घरी गेल्यावर सांगू. इकडे पण असू बघा. स्टेशनला एंट्री केलं त्याला भेटलंय. पुढचं काही नाही बोलत आम्ही. मागची ट्रेन बघा एसटी ट्रेन आहे. आता मी डॉक्टर स्टेशनला उतरले आहो. लेडीज तुम्हाला सांगू का ट्रेन होती हे आणि आम्ही त्यांच्या घरची कोणी होतो म्हणून आम्ही चांगलं म्हणजे तिथे जाऊ. पण आणि गाडी टीसी धरला नशीब पुढं गेला आणि आम्ही स्टेशन यायला इज्जत गेली आमची. पण याला बोलायची गरज नव्हती. त्यांना सांगतो नको बुक केला असता आपण 380 रुपये घालून तिकीट बुक करू होतं. आम्ही नको बोललो. 4 लोकांचं आपण 200 रुपयाला आम्ही रिटर्न तिकीट काढले बांद्राचं. आणि मेन म्हणजे आमचं तिकीट बांद्राचं होता, मुंबईचा नव्हता. म्हणजे आता पैसे गेला जवळ पैसे तरी कोणते होते लागता. बांद्रात सीएसटीची चौरा आहे ना, तर काय करते बँड्रा नाही म्हणजे सीएसटीची चौरा आहे ना इथं नेरूळ पण आहे. आता काय नवीन नंतर सांगू. कोणती पोरा खेळवायची असेल तर आम्हाला बोलवा दोघीला. तर गाईज आम्हाला शॉपिंग करून घरी यायला टाईम झालता कारण ते ट्रेनचा घोल झाला तुम्ही बघितला असेलच. आणि मेन म्हणजे ना आम्हाला भारी भारी मस्त. तर गाईज आम्हाला
बांद्राशी मुंबईला जायला तिकीट काढायची पण तेवढं डोक्यानंच ना आमचे कोणचे. जेव्हा ट्रेनमध्ये बसून पुढे गेलो ना तेव्हा आम्हाला आठवण. पहिले मी विसरलो ना त्याच्यामुळे डोक्यानंच ना आमचे साधनांचे पण म्हणून राहिला. आणि नंतरचं AC ट्रेनचं काय सांगू, आम्हाला घरी लवकर यायचं होता मग तो टाईम झाला होता आम्हाला. मग दुसरी ट्रेन जाम टाईम म्हणजे होता वेळ होता यायला. तर मग आम्ही बरं हे ऐकत नव्हती, चला 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 आमची दिदी. मग काय बसण्याच्या आधी बसून नको TC पकडलं तर TC पकडलं तर. आणि एकदम तिकीट आमचं मुंबईशी नव्हता म्हणजे मुंबईपर्यंतचं नव्हतं आमचं, तर बांद्रा ते शिवडा असं होता. तर काय नाही झाली जातं जराशी बसती जाऊन दे स्वतःची घालून घेतली. तर काय नाही काय आमची बडबडा ऐकून जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर थँक्यू. लाईक करा नाही तर नका करू, तुमच्या द्या. बाय काय. हा मग ज्याला करायचं आहे तो करतो. आता बघा लाईक कोणच्या असं सांगू, आमच्या मम्मीचं असतं, एक माझीच असतं, एक दुसरे कोणचे 2-3 अशा आल्यात. तर बहुतेक सगळे TV वर बघतात लोक, त्याच्यामुळं लाईक जास्त येत नाही. फोनांचे जे बघतात ते दिलं ते दिलं, नाही तर मम्मी काय करते माहिती आहे का आमची, ब्लॉग TVला बघल, फोनां कमी बघल, पण फोनमध्ये लाईक द्यायसाठी आणि व्हिडिओचं काय बोलतात ना व्ह्यू टाईम वाढायसाठी चालू ठेवतो आणि TVला बघतो. असं मम्मीचं आमचे काम आहे. हो चला गाईज बाय. आमची बडबड बघितल्याबद्दल थँक्यू.